ओम नमो आदेश, गुरुजी को आदेश, नाथ जी को आदेश, 84 सिद्धों को आदेश, श्री गुरुदेव दत्त। बघा मंडळींनो, काल आपण नाथपंथाच्या दुसऱ्या नाथांबद्दल, त्यांचा जन्म कसा झाला याची माहिती घेतली। आज आपण नाथपंथातील तिसरे नाथ यांचा जन्म कसा झाला याबद्दल माहिती घेऊ। श्री मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना, म्हणजे जे दुसरे नाथ होते, त्यांना गोरक्षेच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आणि त्यांना 32 शिराळा ह्या गावातून ते आपल्या सोबत घेऊन गेले होते। त्यानंतर त्यांनी श्री गोरक्षनाथांना हळूहळू त्यांच्या आधिपत्याखाली तयार करण्यास सुरुवात केली होती। श्री गोरक्षनाथांनी त्यांचं शिष्यपद भूषवलं आणि पुढे श्री मच्छिंद्रनाथ श्री गोरक्षनाथांना साधना देत होते। यावेळेला मला वाटतं गोरक्षनाथ जेमतेम एक 10-12 वर्षांचे असतील किंवा त्यापेक्षा लहान असतील। तर अशा वेळेला श्री मच्छिंद्रनाथ महाराज हे जेव्हा गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी जायचे, त्यावेळेला गावातील काही मुले हे श्री मच्छिंद्रनाथांच्या अनुपस्थितीत, म्हणजे जेव्हा ते गावाकडे भिक्षा मागायला जायचे तेव्हा श्री गोरक्षनाथांबरोबर येऊन खेळायचे। तर श्री गोरक्षनाथही त्यांच्या एवढेच बालवयाचे आणि ते सवंगडी मग खेळताना अनेक खेळ खेळणे हे ते त्यांचं चालू असायचं। अशा वेळेला खेळता खेळता एकदा त्यांचे मित्र बोलले की आपण काय करू, गाडीवान बनवू आपण। मग गाडीवान तर त्यापैकी कोणाला बनवता येत नव्हता। बाकीची मुलं म्हणाले आपण आता बैलगाडी तर बनवली, पण मग गाडीवानाचं कसं आहे, आता आपण बैलगाडी तर करणार होतो। मग श्री गोरक्षनाथ म्हणे की मी तुम्हाला गाडीवान बनवून देतो। पण त्यापूर्वी काय झालं की श्री मच्छिंद्रनाथ महाराजांनी संजीवनी मंत्र जो आहे त्याची विद्या गोरक्षनाथांना दिली होती आणि त्याचा सराव करत असताना श्री गोरक्षनाथांनी तो जो गाडीवानाचा पुतळा आहे, तो मातीपासून तो गाडीवानाचा पुतळा बनवायला सुरुवात केली होती। आता कमाल बघा तुम्ही, श्री महादेवांनी गोरक्षनाथाला अशी विद्या दिली होती की तू संजीवनी मंत्र बोलत असताना ज्याही वस्तूला हात लावशील, स्पर्श करशील, त्या मृत व्यक्तीमध्ये किंवा त्या वस्तूमध्ये प्राण संचारतील। अशा पद्धतीने श्री गोरक्षनाथही लहान होते, त्यांना ती काही एवढी आयडिया नव्हती। त्यांनी आपले ते गाडीवानाचा पुतळा ते बनवता मातीचा पुतळा ते बनवत होते आणि संजीवनी मंत्र जपत असताना तिथून अचानक एक मुलगा प्रकट झाला आणि हा मुलगा जेव्हा प्रकट झाला तेव्हा त्यांच्याबरोबर असलेली मुले भूताला म्हणून पळाली तिथून। परंतु तेवढ्यात त्यांना रस्त्याने श्री मच्छिंद्रनाथ महाराज भिक्षा मागून येताना भेटले जंगलामध्ये। तर त्यांनी प्रश्न केला की बाबा काय झालं रे, तुम्ही असं सैरावैरा का पळत सुटताय? तर ते म्हणे तिकडं भूत आलं। आणि श्री गोरक्षनाथही लहान होते, त्यांनाही कल्पना नव्हती की हे काय झालं नेमकं, त्यांनाही कळालं नाही हा मुलगा अचानक आला कुठून। ते थोडं घाबरल्यासारखं झालंही त्यांना, पण त्यांना सूचना की मी तर लाकडात आपलं मातीच्या याच्यापासून मी गाडीवान बनवत होतो, पण हा मुलगा कसा प्रकट झाला? तर अशा पद्धतीनं श्री मच्छिंद्रनाथ महाराज त्या सर्व मुलांना घेऊन परत जंगलात आले आणि त्यांनी पाहिलं की असा प्रकार घडलेला आहे। त्यांनी त्या मुलाला जवळ घेतलं। तेवढ्यात श्री महादेवांची आकाशवाणी झाली आणि त्यांनी मच्छिंद्रनाथ महाराजांना सांगितलं की तिसऱ्या नाथांचा जन्म झालेला आहे आणि यांचं नाव आता तू गहिनी ठेव आणि आता यांच्या पालनपोषणासाठी यांना चांगले माता पिता जे असतील त्यांच्याकडे सुपूर्द करायचं आणि मग त्यांना 12 वर्षानंतर
तुम्ही परत घ्यायला येऊ शकता किंवा मोठा झाल्यानंतर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकतात समजा असं. तर श्री मच्छिंद्रनाथ महाराजांनी आणि गोरक्षनाथ महाराजांनी बाजूलाच त्या गावात असलेल्या एका जोडप्याकडे श्री गोरक्षनाथांना श्री गहिनीनाथ जे म्हणतो आपण त्यांना, तर गहिनीला त्यांनी त्या जोडप्याकडे सोडलं आणि त्यांच्या भ्रमणासाठी पुढे ते निघून गेले. परंतु जाताना त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही काही वर्षांनी पुन्हा परत येऊ, तेव्हा आम्ही यांना दीक्षा देऊ आणि आमच्यासोबत घेऊन जाऊ. तोपर्यंत तुम्ही यांचे जसे तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही लांगुल चालन जे म्हणतो आपण ते करा. त्यांनाही मुलबाळ नसल्यामुळे ते जोडपंही खुश झालं होतं आणि अशा पद्धतीने जोडप्याने त्यांचा सांभाळ केला. पुढं तोच गहिनी चालून गहिनीनाथ झाले.